कला। जैसा निर्मल वर्मा ने कहा है, वो प्यास का बोध कराती है। आपको बस पता चलता है की आप प्यासे है. मी काय म्हणतो, मेंटल ब्लॉकेज कडून क्लॅरिटीकडे जाण्यासाठी आपण खूप सारे सायकोलॉजिकल सेक्शन्स मधले पुस्तक वाचतो आणि आपण खूप जास्त वेळा कन्फ्युजही होतो. पण हीच क्लॅरिटी जर आपल्याला कादंबरीतून मिळाली तर, एखाद्या फिक्शनल कॅरेक्टरच्या अनुभवावरून जर आपल्याला क्लॅरिटी मिळाली, तर मग कसं होईल? आणि ते जर फिक्शनल कॅरेक्टर एखादा कलाकार असेल, तर मग सोन्याहून पिवळं. कारण या जगात कलाकारांपेक्षा जास्त कन्फ्युज्ड व्यक्तिमत्व कोणीच नसतं. ही कादंबरी हिंदीतून आहे, पण तरीही मला वाचताना कुठेही भाषेचं बॅरियर जाणवलं नाही. हिंदू युग्म यांनी ही कादंबरी प्रकाशित केली. लेखक आहेत मानव पॉल, एक सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि तितकाच सर्वोत्कृष्ट लेखक. कादंबरीचं नाव आहे सय्यम. अमेझॉन प्राईमवर ही कादंबरी उपलब्ध आहे. आत्ताच 2025 मध्ये प्रकाशित झाली आहे. त्यामुळे याची पहिली आवृत्ती तुम्हाला मिळेल जर तुम्ही ही कादंबरी आत्ताच ऑर्डर केली तर. माझ्या दृष्टीने हे पुस्तक अगदीच वाचलं पाहिजे.